नमस्कार मित्रांनो, MSGK मराठी या तुमच्या आमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मित्रांनो, मागच्या बऱ्याच दिवसांपासून आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ अपलोड करत नव्हतो. यामागे बरेच कारणं होती, पण आता तसं होणार नाही. आता आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण दररोज जनरल नॉलेजचे प्रश्न आणि त्यांचे उत्तरे यांचे व्हिडिओ अपलोड करणार आहोत. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला जी बेल आयकॉन येत आहे तिच्यावरही नक्की प्रेस करा. तर मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण जी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ऑनलाईन टेस्ट आयोजित केली होती ते हे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांवर ही आजची क्विज होणार आहे. तर कोणत्याही प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबाचे नाव काय होते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, मालोजी राजे भोसले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचे नाव मालोजी राजे भोसले होते. दुसरा प्रश्न आहे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ महाराष्ट्रात कुठे आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, नाशिक. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ महाराष्ट्रात नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. तिसरा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कुठे पडतो? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, अंबोली. महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस अंबोली या ठिकाणी पडतो. चौथा प्रश्न आहे, राष्ट्रसंत तुकाराम महाराज यांचे जन्मगाव कोणते आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, देहू. देहू हे राष्ट्रसंत तुकाराम महाराज यांचे जन्मगाव आहे. पाचवा प्रश्न आहे, स्वामी विवेकानंदांचे पूर्ण नाव काय होते? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, नरेंद्र दत्त. नरेंद्र दत्त स्वामी विवेकानंदांचे पूर्ण नाव होते. सहावा प्रश्न आहे, भारताचे पहिले संचार मंत्री कोण होते? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, रफी अहमद किडवाई. रफी अहमद किडवाई हे भारताचे पहिले संचार मंत्री होते. सातवा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून कोणास ओळखले जाते? तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखले जाते. आठवा प्रश्न आहे, भारताचे पहिले सुरक्षा मंत्री कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, बलदेव सिंह. भारताचे पहिले सुरक्षा मंत्री बलदेव सिंह हे होते. नववा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, कळसुबाईचे शिखर. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर हे कळसुबाईचे शिखर आहे. 10वा प्रश्न आहे, भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, मौलाना अब्दुल कलाम आझाद हे भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा प्रश्न आहे, भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री होते. 12वा प्रश्न आहे,
भारताचे राष्ट्रगीत कुणी लिहिले? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर यांनी भारताचे राष्ट्रगीत लिहिले. 13वा प्रश्न आहे महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 भगतसिंग कोश्यारी. भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहेत. 14वा प्रश्न आहे ताजमहल कोणत्या शहरात आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 आग्रा. ताजमहल हे आग्रा या शहरामध्ये आहे. 15वा प्रश्न आहे ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख कोण असतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 ग्रामसेवक. ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख हा ग्रामसेवक असतो. 16वा प्रश्न आहे भारताचे पहिले प्रधानमंत्री कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 पंडित जवाहरलाल नेहरू. भारताचे पहिले प्रधानमंत्री हे पंडित जवाहरलाल नेहरू होते. 17वा प्रश्न आहे भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे पहिले कायदा मंत्री होते. 18वा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याला एकूण किती समुद्र किनारा लाभला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 720 किलोमीटर. 720 किलोमीटर एवढा महाराष्ट्र राज्याला समुद्र किनारा लाभलेला आहे. 19वा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याला लागून किती राज्यांच्या सीमारेषा आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 5. महाराष्ट्र राज्याला लागून 5 राज्यांच्या सीमारेषा आहेत. मित्रांनो हे राज्य कोणते आहेत त्यांचे नावे आपण आम्हाला कमेंटमध्ये सांगायचे आहेत. 20वा प्रश्न आहे अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 कल्पना चावला. कल्पना चावला ही अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला आहे. 21वा प्रश्न आहे भारताचे पहिले उद्योग मंत्री कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 श्याम प्रसाद मुखर्जी. श्याम प्रसाद मुखर्जी हे भारताचे पहिले उद्योग मंत्री होते. 22वा प्रश्न आहे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 राजस्थान. भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य हे राजस्थान आहे. मित्रांनो या प्रश्नामध्ये जे ऑप्शन नंबर 1 आहे त्या ठिकाणी आम्हाला केरळ असं टाईप करायचं होतं पण चुकून त्या ठिकाणी केळ हे एका फळाचं नाव टाईप झालेलं आहे. त्याबद्दल आम्ही आपली माफी मागतो. 23वा प्रश्न आहे भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जन गण मन. जन गण मन हे भारताचे राष्ट्रगीत आहे. 24वा प्रश्न आहे पुणे हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 मुळा मुठा. पुणे हे शहर मुळा मुठा या नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. 25वा प्रश्न आहे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते?
या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 यशवंतराव चव्हाण. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. 26वा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात अगोदर कोणता किल्ला जिंकला होता? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 तोरणा. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात अगोदर तोरणा हा किल्ला जिंकला होता आणि हा किल्ला जिंकूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं होतं. 27वा प्रश्न आहे, जगातील सर्वात उंच मूर्ती कोणती आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 स्टॅच्यू ऑफ युनिटी. स्टॅच्यू ऑफ युनिटी हे जगातील सर्वात उंच मूर्ती आहे. मित्रांनो, ही मूर्ती गुजरात या राज्यामध्ये स्थित आहे आणि ही सरदार वल्लभभाई पटेल यांचा हा पुतळा आहे, जो जगातील सर्वात उंच पुतळा आहे, ज्याला स्टॅच्यू ऑफ युनिटी या नावाने ओळखले जाते. 28वा प्रश्न आहे, भारताचे पहिले ऊर्जा मंत्री कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 नरहरी विष्णू गाडगीळ. नरहरी विष्णू गाडगीळ हे भारताचे पहिले ऊर्जा मंत्री होते. 29वा प्रश्न आहे, जिल्हा पोलीस अधीक्षक हे पद खालीलपैकी कोणत्या सेवेत मोडते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 राज्य पोलीस सेवा. पुढचा प्रश्न आहे, गोदावरी नदीचे उगमस्थान कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 त्र्यंबकेश्वर. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर हे गोदावरी नदीचे उगमस्थान आहे. 31वा प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 पुरंदर. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म हा पुरंदर या किल्ल्यावर झाला होता. 32वा प्रश्न आहे, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषदा आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे 26. 33वा प्रश्न आहे, भारतीय उपखंडातील सर्वात लांब नदी कोणती आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 सिंधू. सिंधू नदी ही भारतीय उपखंडातील सर्वात लांब नदी आहे. 34वा प्रश्न आहे, भारताचे पहिले कामगार मंत्री कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 जगजीवन राम. जगजीवन राम हे भारताचे पहिले कामगार मंत्री होते. 35वा प्रश्न आहे, राजमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या वडिलांचे नाव काय होते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 लखुजीराजे जाधव. लखुजीराजे जाधव हे राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या वडिलांचे नाव होते. 36वा प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 हिराकूड धरण. हिराकूड धरण हे भारतातील सर्वात लांब धरण आहे. 37वा प्रश्न आहे, औरंगाबाद विभागात कोणत्या नावाने ओळखले जाते? या ठिकाणी आम्हाला टाकायचं होतं, औरंगाबाद विभागास कोणत्या नावाने ओळखले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 मराठवाडा. औरंगाबाद या विभागास मराठवाडा या नावाने ओळखले जाते. 38वा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याला एकूण किती जिल्हे आहेत?
या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 36. महाराष्ट्र राज्यात एकूण 36 जिल्हे आहेत. 39वा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 नागपूर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नागपूर या शहरामध्ये आहे. 40वा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला होता? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 19 फेब्रुवारी 1630. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. 41वा प्रश्न आहे, भारतात निवडणुका कोणामार्फत घेण्यात येतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 निवडणूक आयोग. भारतात निवडणुका ह्या निवडणूक आयोगाच्या मार्फत घेण्यात येतात. 42वा प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नीचे नाव काय होते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 महाराणी येसूबाई राणीसाहेब. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नीचे नाव हे महाराणी येसूबाई होते. 43वा प्रश्न आहे, भारताची आर्थिक राजधानी म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 मुंबई. भारताची आर्थिक राजधानी म्हणून मुंबई या शहरास ओळखले जाते. 44वा प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कधी झाला होता? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 14 मे 1657. 14 मे 1657 साली छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झाला होता. 45वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 गोदावरी. महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्प हा गोदावरी या नदीवर आहे. 46वा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली होती? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 रायरेश्वर मंदिर. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली होती. 47वा प्रश्न आहे, तालुक्याचा कार्यकारी अधिकारी कोण असतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 तहसीलदार. तालुक्याचा कार्यकारी अधिकारी हा तहसीलदार असतो. 48वा प्रश्न आहे, भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 R.K. शेट्टी. हे भारताचे पहिले अर्थमंत्री होते. 49वा प्रश्न आहे, जिल्हाधिकाऱ्याची निवड कोणामार्फत होते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 केंद्रीय लोकसेवा आयोग. केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC मार्फत जिल्हाधिकाऱ्याची निवड केली जाते. तुमच्यापैकी कोणाकोणाला जिल्हाधिकारी व्हायचे हे आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे. लास्टचा शेवटचा आणि या व्हिडिओचा जो आहे तो एंड या प्रश्नाने होतो आहे. 50वा प्रश्न आहे, भारतीय नौदलाचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज यांना भारतीय नौदलाचे जनक तसेच
द फादर ऑफ इंडियन नेव्ही या नावाने देखील ओळखली जाते। तर मित्रांनो, जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं जर तुमचं राहिलेलं असेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा। त्याचबरोबर जर या व्हिडिओमध्ये काही चूक झाली असेल तर मला ती चूक तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। मित्रांनो, मी इयत्ता 11वीचा विद्यार्थी आहे, त्यामुळं थोड्या जर चुका काही झाल्या असतील तर मला माफ करा आणि त्या चुका तुम्हाला कमेंटमध्ये देखील मला सांगायच्या आहेत। तर मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओसोबत। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद।